नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, शिंदे फडणवीस अजित पवारांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत रात्री बैठक होणार आहे. शहांसोबत बैठकीमध्ये तीनही नेत्यांची मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होईल. महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. अजित पवार दिल्लीमध्येच आहेत. फडणवीस देखील दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. तर एकनाथ शिंदे 6 वाजता दिल्लीसाठी रवाना होत आहेत. राज्यातल्या तीनही प्रमुख शिंदेंची रात्री अमित शहांसोबत बैठक. शहांसोबतच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. शहांसोबत आमची तिघांची रात्री बैठक, मंत्रिमंडळाबाबत चर्चा करू अजितदादा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तर निकाल लागल्यानंतरच सांगितलं की आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची निवडून आलेली आहे. त्याच्यावर भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते जे ठरवतील तो मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण त्याला पाठिंबा देऊ. शिंदेंची कालची भूमिका म्हणजे सीएम पदावरील दावा सोडला असं नाही, उदय सामंतांचं विधान. त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही. त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत. त्या बैठकीची आपण वाट बघू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल. त्या बैठकीची आपण वाट बघू. परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही. काल एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतली तीच पक्षाची भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधनं, ती पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद लटकून का पडलंय, राऊतांचा महायुतीला सवाल. भारतीय जनता पक्षाला 130 पेक्षा जास्त जागा आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही. 2019 एक महिना मुख्यमंत्री पदाचा निर्णय लटकून ठेवला होता. राऊतांना सांगा भुजबळांचा पलटवार. सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो. म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आपण महिना सुद्धा वेळ लागलेला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे. आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखी ते शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातात. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत करू. राज्याचा विचार केल्यास त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू. राऊत. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा आणि देशाचा असतो. संजय राऊतांचे सूरच नव्हे तर दिशाही लवकरच बदलेल. नवनीत राणांचा राऊतांना टोला. कोणी कौतुक केलं संजय राऊतनी. बाप रे बाप. मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदलेल. देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीमुळे महायुतीला राज्यात मोठं यश. छगन भुजबळांचं विधान. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून. आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही. निवडणूक आयोगावर नाना पटोले यांनी टीका केली आहे. रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं, आम्हाला मतदान केंद्राचे व्हिडिओ मिळाले पाहिजेत असं नाना पटोले यांनी म्हटलं. तर 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाची टक्केवारी 7.30 ने कशी वाढली असा सवाल पटोलेंनी केला. 76 लाखांचं वाढलेलं मतदान, निवडणूक आयोगावर हल्लाबोल. विधानसभेच्या निकालावर आक्षेप घेत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला सवाल केले. 76 लाखांचं मतदान कसं वाढलं, मतदानाची टक्केवारी 7.30% कशी वाढली, पटोलेंचा सवाल. जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे.
मग ही वाढ झाली कशी? लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही. संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत मतदान वाढलं, ते कुठलं वाढलं असंही नाना पटोलेंनी विचारलंय. रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी 11:30 वाजता जवळपास 65.2% मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री 11:30 वाजता कळवलं. रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं सांगतात. मग मतदारांच्या रांगा आयोगानं दाखवाव्यात अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं. मतदारांच्या मतदान केंद्राबाहेरील व्हिडिओ किंवा फोटो निवडणूक आयोगानं दाखवावेत असंही पटोलेंनी म्हटलंय. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे सगळं निवडणूक आयोग करतंय. मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं. वाढलेल्या मतदानावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीनं देखील आक्षेप घेतला असल्याचं पटोले म्हणतात. आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन, त्यांचे मिस्टर, त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल पटोलेंनी केलाय. आपल्यासारखा निकाल लागला तर ईव्हीएम चांगले, आपल्या विरोधात निकाल लागला की ईव्हीएम वाईट. या ठिकाणी उद्धव ठाकरेंना 20 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेस आयला 16 आमदार निवडून आलेत, पवार साहेबांच्या 10 जागा निवडून आल्यात, तिथे ईव्हीएम होती. मग मला वाटतं जिथे निवडून आलोय तिथल्या ईव्हीएम बद्दल काय आपलं म्हणणं आहे? मला वाटतं रडीचा डाव या ठिकाणी महाविकास आघाडी खेळते. पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो. हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी आहे. ह्याच्याने लोकशाही वाचूच शकत नाही. याच पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर उभ्या आयुष्यात सत्तेवर त्यांच्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. तर महाराष्ट्रामध्ये 2 तासात 76 लाख मतं कशी वाढली असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही उपस्थित केला आहे. दरम्यान ईव्हीएम निर्जीव असल्यानं खापर फोडणं सोपं असल्याचा पलटवार भुजबळांनी केलाय. महाराष्ट्र में 2 घंटे के अंदर अंदर 76 लाख बढ़ गया. ऐसे कैसे बढ़ता है? आप फाइनल वोटर टर्नआउट आप बताइए. फॉर्म 17C पार्ट 2 जो कि एक कैंडिडेट को दिया जाता है, काउंटिंग जो होती है अलग होती है. 95 ऐसी असेंबली सीट्स हैं और जो भी विनिंग मार्जिन जो क्लोज होते हैं वो हमेशा भारतीय जनता पार्टी के हित में कैसे जाते हैं? तो ये सारे प्रश्न हैं, इलेक्शन कमीशन को जवाब देना चाहिए. ईव्हीएम मध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती. माझी मतं का कमी झाली? मग लोकसभेला मात्र ते बरोबर होतं. आता चूक आहे, ठीक आहे, काहीतरी कारण शोधावी लागतात. कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे महाविकास आघाडीला साथ देणार नाहीत. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे आपली स्वतंत्र लढाई लढणार. मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरे स्वतंत्र लढाई लढणार. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे महाविकास आघाडीला साथ देणार नाहीत, स्वतंत्र लढाई लढणार. पुण्यामध्ये झालेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत राज ठाकरेंची ठोस भूमिका. 2019ला ईव्हीएम विरोधात भूमिका मांडली तेव्हा मला विरोधकांनी साथ दिली नव्हती. त्यामुळे ईव्हीएम विरोधात स्वतंत्र लढाई लढणार असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. 2014 पासून आदरणीय राजसाहेबांनी याच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, परंतु कुठल्या पक्षाबरोबर आले नाहीत. प्रत्येकाला आता फटके बसल्यामुळे सगळे एकत्र आलेत. मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ज्या भागांमध्ये काम केलं त्या भागात देखील मतदान न झाल्याचा दावा या उमेदवारांनी केला. घरातील लोकांचंही मतदान न मिळाल्याचा पराभूत उमेदवारांनी मनसेच्या बैठकीत दावा केला. तर माझ्या पराभवाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये असं बच्चू कडूंनी म्हटलं. मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही असं बच्चू कडू म्हणाले.
जनतेनं बच्चू कडू यांना त्यांची लायकी दाखवली असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. बिलकुल नाही, विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण पुऱ्या महाराष्ट्राचंच चित्र बदललं. महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं, पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले लोक. बच्चू कडू का हमने गिराया, त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची. असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही निवडा, मी तिथे उभा राहतो. तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी. जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते. तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे, आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे. तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात, आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी औकात काढली आहे. तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात. असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा, त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो, तुम्ही उभे राहा, आव्हान दिलं. आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात. आणि एक महत्त्वाची बातमी, अजितदादांना मुख्यमंत्री पद दिलं तर स्वतः जाऊन त्यांचं अभिनंदन करेन. अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. तर शिंदे केंद्रात तर त्यांच्या चिरंजीवांना उपमुख्यमंत्री करतील. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल, शुभेच्छा देईल. फक्त खरंच केलं जाणार आहे का, आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय, बघू काय होतंय. आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल. आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल, माझे काका म्हणून, मी पुतण्या म्हणून, पार्टी म्हणून नाही, पण फक्त पुतण्या म्हणून, बाकी काही वेगळं त्यात नसणार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि 4-4 दिवस जाऊन तिथं थांबावं लागतंय, ते सुद्धा ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असताना. मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल, पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही, त्याच्याबरोबर अजितदादांचं सुद्धा नाव एकदा सुद्धा घेतलं नाही. ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही. कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय, पण बीजेपीचाच मुख्यमंत्री बनेल. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस. आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार. काँग्रेस आणि पवार गटाने विधानसभेमध्ये अपेक्षित सहकार्य केलं नाही असा आरोप. कल्याण पूर्वेमध्ये शिंदे गटाच्या बॅनरची चर्चा. आशीर्वाद प्रभू श्रीरामाचा विजय झाला धनुष्यबाणाचा असा बॅनरवरचा आशय. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी लावले बॅनर. अजित पवार यांना पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करा. आमदार मनोज कायंदे यांची मागणी. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांची बारामती ते शिर्डी पायीवारी. माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीने पायीवारीचं आयोजन. नाशिकच्या सिन्नरमधील वडझिरे गावात झळकले खासदारांना गावबंदीचा फलक. निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी लावला खासदारांना गावबंदीचा फलक. ग्रामपंचायतीने फलक हटवला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख. रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची शपथ घेतली. नांदेड पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण विजयी झाले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी खासदारकीची शपथ घेतली. वायनाडमधून खासदार झाल्यानंतर प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदेमध्ये. हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडची धुरा सांभाळणार. रांचीच्या मोरहाबादी मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. प्राजक्त तनपुरे आणि संदीप परपे यांचे ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अनामत रक्कम भरली. ईव्हीएमवर शंका असल्यामुळे अर्ज दाखल केल्याची वरपेंची माहिती. नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींच्या विजयी मिरवणुकीत तरुणांचा राडा. तरुणांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगोल्यामधील 14 गावांमधील शेतामध्ये पाणी आलं नाही तर राजकीय संन्यास घेईन. सांगोल्यातील चिंतन बैठकीत शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य.